बृहस्पती राशी परिवर्तन करणार. आता मालामाल होणार. तुला राशी 18 मे ते 25 मे 2025. देवगुरु बृहस्पतींच्या 3 दृष्टी असतात. हर हर महादेव. चला आता आपण चर्चा करूया तुला राशीच्या जातकांसाठी. पहा, 18 मे ते 25 मे या दरम्यान ग्रहांमध्ये मोठा बदल होणार आहे, जे की तुमच्या कुंडलीमध्ये पुढील वर्षभर राहणार आहेत. 4 ग्रहांचा बदल होणार आहे. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की ग्रहांचे राजा सूर्य भगवान येथे राशी परिवर्तन करत आहेत. आणि जसं की सूर्य भगवान 22 मे रोजी राशी परिवर्तन करणार आहेत, त्याच दिवशी देवगुरु बृहस्पती हे देखील राशी परिवर्तन करणार आहेत. आता पाहूया की देवगुरु बृहस्पती जे की ज्ञानाचे भांडार आणि ऐश्वर्याचे कारक आहेत, ते तुम्हाला काय लाभ देणार आहेत. येथे लक्षात घ्या बंधूंनो की देवगुरु बृहस्पती 1 वर्षापासून शुक्राच्या राशीत होते. तुम्ही पाहिलं असेल की ते शत्रूच्या राशीत विराजमान होते. शुक्राच्या राशीत असताना वारंवार अडचणी येत होत्या आणि त्या अडचणीतून सुटका होत नव्हती. आर्थिकदृष्ट्या, कार्यक्षेत्र, व्यवसाय यामध्ये मानसिक तणाव कायम होता, कारण शत्रूच्या राशीत बृहस्पतींचं स्थान कार्यात अपयश देतं. आता पहा की बृहस्पती 22 मे पासून खर्चाच्या भावात जात आहेत. आता तुम्ही म्हणाल की ते खर्चाच्या भावात जाऊन खर्चच वाढवतील. पण तसं नाही आहे. देवगुरु बृहस्पतींच्या 3 दृष्टी असतात, 5वी, 7वी आणि 9वी. ज्या भावावर दृष्टी जाते तो भाव पवित्र होतो. पण ज्या घरात ते बसलेत, त्या घरासाठी काही उपाय करणं आवश्यक आहे, जेणेकरून वर्षभर तुम्हाला धन किंवा कार्यक्षेत्रात अडचण येऊ नये. पहा, बृहस्पतींची 5वी दृष्टी जाईल तुमच्या चतुर्थ भावावर, जे शुक्राची रास आहे आणि शत्रूची रास आहे, पण तरीही ही दृष्टी लाभदायक असेल. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल, कार्यक्षेत्रात प्रगती होईल, घर बांधण्याची योजना किंवा गाडी खरेदी करत असाल तर ती पूर्ण होईल. पद आणि प्रतिष्ठेत सुद्धा तुम्हाला लाभ मिळेल. 7वी दृष्टी देवगुरु बृहस्पतींची पडेल ऋण, रोग आणि शत्रू भावावर, 6व्या भावावर. आता पहा, जर तुम्ही एखाद्या जुन्या आजाराने त्रस्त असाल, जो काही केल्या जात नव्हता, तर देवगुरु बृहस्पतींची अमृतसमान दृष्टी त्यावर जाईल आणि तुम्हाला आराम मिळेल. का मिळेल? कारण 6व्या भावावर ते स्वतःच्या धनु राशीची दृष्टी टाकतील. त्यामुळे जर काही जुना कर्ज असेल, जो फेडता येत नव्हता, तर त्यात फायदा होईल. शत्रू त्रास देत होते, नोकरीत पदोन्नती मिळत नव्हती, करिअरमध्ये अडथळे होते, तर त्यावर सुद्धा ही दृष्टी फायदेशीर ठरेल. शनीची ढिया 29 मार्चला संपली आहे, तरीही अद्याप परिणाम सकारात्मक का दिसत नाहीत. याचं कारण म्हणजे शनी आणि राहू यांची युती 18 मे पर्यंत कायम आहे. आता पहा, 18 मे ला राहू आणि केतू देखील राशी परिवर्तन करत आहेत. शनी तर आधीच 29 मार्चला राशी परिवर्तन करून गेले आहेत. त्यामुळे 31 मेपासून 2025 मध्ये तुम्हाला काय फायदे मिळणार आहेत हे आपण पाहूयात. आरोग्य, धन, परदेश यात्रा, व्यापार इत्यादी बाबतीत. आता बघा, 9वी दृष्टी अष्टम भावावर जाईल, जो दुःखाचा भाव मानला जातो आणि राहू येथे विराजमान आहेत. जर काही त्रास उद्भवणार असेल, तर देवगुरु बृहस्पती त्यात तुमचे सहाय्यक ठरतील. व्यापारात, विशेषतः जुना अडकलेला व्यापार किंवा अडचणीत असलेला व्यवसाय, त्यात तुम्हाला दिलासा मिळेल. आरोग्याच्या बाबतीत आम्ही आधीच सांगितले आहे की तुम्हाला आराम मिळेल. सासरच्या लोकांशी जर काही मतभेद होते, तर ते सुद्धा मिटतील. संशोधन करणाऱ्या, वैज्ञानिक, शोध घेणाऱ्या व्यक्तींना विशेष लाभ मिळेल. का मिळेल? कारण राहू शनीच्या राशीत, स्वतःच्या मित्र राशीत आहेत. शनीची 7वी दृष्टी पहा, ही ऑनलाईन काम करणाऱ्यांना, नोकरशाहीत असणाऱ्यांना खूप लाभ देणारी ठरेल.
सोशल मीडियावर काम करणाऱ्यांसाठीही ही एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल. पराक्रमात बळ येईल. बंधूंनो, शनी देव दृष्टी टाकत आहेत ऋण, रोग आणि शस्त्र भावावर. तसेच 10व्या दृष्टीने शनी करिअर, कर्ज, आरोग्य यावरही नजर ठेवणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नोकरी करत असाल, कर्ज घेत असाल, तेव्हा काळजीपूर्वक घ्या. चुकीच्या मार्गाने पैसे मिळविणे, बेईमानी करणे टाळा, नाहीतर शनी नकारात्मक फल देऊ शकतो. कारण शनी जॉबच्या भावावर दृष्टी टाकतोय. आरोग्य, कर्ज यांच्या संदर्भात सुद्धा परिणामकारक ठरतोय. शनी तुम्हाला सांगतोय, प्रामाणिकपणे काम करा, मेहनतीने करा. कारण भाग्यस्थानात शनी आहे आणि मेहनत केल्यास मी तुम्हाला भाग्याचा साथ देईन. शनी गुरुचा ना शत्रू आहे ना मित्र. सध्या गुरुच्या घरी शनी आहे, म्हणजे प्रामाणिकपणे काम कराल तर खूप चांगले फळ मिळेल. आता राहूचं फळ पाहूया. 18 मे 2025 रोजी राहू अष्टम भावात प्रवेश करेल आणि केतू सुद्धा त्याच्या जोडीचा राशी परिवर्तन करतो. राहूचा अष्टम भावात प्रवेश म्हणजे अचानक धनप्राप्ती, म्हणजे गडगडलेलं धन मिळणं. म्हणजे काय? जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करत असाल, कंत्राटी व्यवसाय करत असाल, आंतरराष्ट्रीय व्यापार करत असाल, परदेशात राहत असाल आणि तेथे काम करत असाल, तर राहू अचानक तुम्हाला मोठा लाभ देऊ शकतो. कारण राहू शनीच्या राशीत येतो आणि शनी त्याचा मित्र आहे, त्यामुळे राहूला बळ मिळतं. राहूची 5वी दृष्टी लाभ भावावर जाईल, जो शुक्राची रास आहे. राहू शुक्राचा मित्र आहे आणि शनीच्या घरात बसलाय. त्यामुळे पद, प्रतिष्ठा, पदोन्नती, तुम्ही सैन्यात असाल, अधिकारी असाल, राजकारणी असाल, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये असाल, तुम्हाला सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लाभ मिळू शकतो. पण आता एक काळजी घ्यायची आहे राहूच्या 7व्या दृष्टीची. ती जाईल धन भावावर, जिथे केतू बसला आहे. काळजी कुठे घ्यायची आहे? वाणीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबात मतभेद निर्माण होऊ नयेत. वाणीमुळे पदोन्नती किंवा प्रतिष्ठा घसरू नये. जर तुम्ही वाणीवर संयम ठेवाल, तर राहू खूप चांगला लाभ देईल. कारण राहू 18 वर्षांनी परत शनीच्या घरात येतो आणि 18 महिन्यांसाठी राहतो. त्यामुळे त्याला बळ मिळालं आहे. आता पहा, जर तुमच्या कुंडलीत काही विशेष गोष्टी असतील तर कमेंट करून कळवा. आता पहा की बृहस्पती 22 मे पासून खर्चाच्या भावात जात आहेत. आता तुम्ही म्हणाल की ते खर्चाच्या भावात जाऊन खर्चच वाढवतील. पण तसं नाही आहे. देवगुरु बृहस्पतींच्या 3 दृष्टी असतात, 5वी, 7वी आणि 9वी. ज्या भावावर दृष्टी जाते तो भाव पवित्र होतो. पण ज्या घरात ते बसलेत, त्या घरासाठी काही उपाय करणं आवश्यक आहे, जेणेकरून वर्षभर तुम्हाला धन किंवा कार्यक्षेत्रात अडचण येऊ नये. पहा, बृहस्पतींची 5वी दृष्टी जाईल तुमच्या चतुर्थ भावावर, जे शुक्राची रास आहे आणि शत्रूची रास आहे, पण तरीही ही दृष्टी लाभदायक असेल. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल, कार्यक्षेत्रात प्रगती होईल, घर बांधण्याची योजना किंवा गाडी खरेदी करत असाल तर ती पूर्ण होईल. पद आणि प्रतिष्ठेत सुद्धा तुम्हाला लाभ मिळेल.